दरवर्षी नियमितपणे विमा हप्ता भरूनही गरजेच्या वेळी मेडिक्लेम मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कणकवलीतील एका खासगी विमा कंपनीच्या कार्यालयात सोमवारी प्रलंबित दाव्यांबाबत ग्राहकांनी धडक देत संताप व्यक्त केला. 1.25 वर्ष उलटूनही दावा मंजूर न झाल्याचा आरोप करत संदीप खानोलकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर आचरा येथील मंगेश टेमकर यांनीही आपल्या विमा दाव्याबाबत आलेल्या अडचणी मांडल्या. खानोलकर यांनी सांगितले की त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांचा खर्च झाला होता. विमा दाव्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेत सादर करण्यात आली, मात्र विविध कारणे देत दावा रखडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मंगेश टेमकर यांनीही आपल्या मुलाला डेंग्यूमुळे 7 दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते, मात्र संबंधित आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नव्हती असे कारण देत दावा नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संबंधित 2 प्रकरणांव्यतिरिक्त आणखी काही विमा दावे प्रलंबित असल्याची बाबही समोर आली. त्यामुळे दावा निपटारा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत कंपनीच्या शाखा अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणांचा पुन्हा पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले. काही प्रकरणांमध्ये आवश्यक फॉलोअप राहिल्याचे मान्य करत वरिष्ठ स्तरावर संपर्क साधण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संबंधित दाव्यांबाबत लवकरच निर्णय कळविण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ग्राहकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांनी दिला. विमा दावे तत्काळ निकाली न काढल्यास संबंधित कार्यालयांना टाळी ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. विमा दावा प्रलंबित राहण्याच्या घटनांमुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असले तरी ग्राहकांनीही पॉलिसीतील अटी-शर्ती समजून घेणे, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे, सर्व बिलांची नोंद ठेवणे आणि दावा प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा करणे तितकेच महत्त्वाचे आहे. विमा घेताना केवळ प्रीमियम भरणे पुरेसे नसून पॉलिसीचे नियम आणि दावा प्रक्रिया समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 1.25 वर्ष गेला आणि किती दिवस थांबायचं? पण काय ते नीट सांगा. आम्ही जबरदस्ती करत नाही आहोत. आमचा हक्क आम्ही पैसे भरतो म्हणून मागतो. पण त्याचं उत्तर नको. तुमचा एजंट आता तुमच्या पुढे पहिले टेक केला, तुम्हाला रिप्लाय काय नाही. आता तुम्ही सांगता घरात माझ्यात जावा, याचा अर्थ काय होतो? तुमचा बँक मॅनेजर सांगतो एजंटने बघितलं पाहिजे. एजंट योग्य आहे. तुम्ही सांगतात कुडाळला आम्ही परत पाठवलं. या एजंटला मारलं तर जबाबदार कोण? तुमची जबाबदारी आहे का? आम्ही रितसर आलोय. उद्या कोणती तुम्ही गाडीला रात्री कोणते दारू येऊन तुम्हाला घरी ठोकेल आणि तुम्ही आमच्यावर घालणार का? म्हणून आम्ही टेप करतो. असं करायचं असतं आम्ही आधीच केलं असतं. तुम्ही कुठे राहता आम्हाला माहित नाही. दावा केला. त्या घटनेला आज 1.25 वर्ष होऊन झालं. ते फक्त आम्हाला टोलवाटोलीची उत्तरं देत आहेत. त्यानंतर संदीप खानोलकरने माझ्याकडे संपर्क साधला की बाबा असं असं झालेलं आहे, आपण स्टार हेल्थवाले आपल्याला फसवत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन विचारणा करूया. आणि विचारणा करण्यासाठी आज आम्ही आलो आहे की तुमच्या पुढ्यात आता काय उत्तरं देत आहेत ते तुम्हाला समजलं. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे 1.25 वर्ष झालं की आम्ही 1.25 लाख रुपये जे बिल झाले तेवढं न देता जे काय आम्हाला पॉसिबल तुमच्या ह्याच्यात बसतं नियमाप्रमाणे जे काय बसतं ते आम्हाला आमचे पैसे द्या. पण अद्याप 1.25 वर्षात एकही फुटी कवडी या स्टार हेल्थने दिले नाही. अशा बऱ्याचशा केसेस काढल्या, त्याची पूर्तता पण आम्ही केलेली आहे. क्युरी ज्या काढल्या त्याची पूर्तता केली आणि आजच्या दिवसात 15 ते 20 केसेस माझ्याकडे आल्या. माझं असं म्हणणं आहे की ज्या स्टार हेल्थवाले ज्यांची फसवणूक झाली, ज्यांची कोणाची क्लेम झाली नाही आहे, त्यांनी शिवसेना शाखेत किंवा मी वैयक्तिक माझा नंबर देतो, त्या माझ्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा. आम्ही ह्यांना 8 दिवसाची मुदत दिली आहे. आता ते वरच्या वरिष्ठांशी बोलतोय म्हणून सांगितलं आहे. वरिष्ठ काय निर्णय देतात त्याचा आम्ही विचार करणार. अन्यथा 10 दिवसानंतर उग्र आंदोलन करून पूर्ण जिल्ह्यातील स्टार हेल्थची जी ऑफिस आहे ती आम्ही टाळं ठोकणार. या वृत्तीने प्रत्येक जणांनी असं माझं असं म्हणणं आहे की ग्राहकाने आता फसू नये. स्टार हेल्थकडे कोणी न हे करता जे क्लेम फास्ट कुठली HDFC वगैरे कंपनी जी असतील त्या कंपनीकडे वळावं की स्टार हेल्थकडनं फसवणूक होते हे आज सिद्ध झालेलं आहे. 1.25 वर्ष जे 1.25 वर्ष 1 वर्ष असे 15 ते 20 केसेस आज मला मिळाल्यात. उद्या जर मी पूर्णपणे जर हे केलं माझा नंबर जर संपर्काचा नंबर दिला तर ह्याच्यापेक्षाही केसेस आणखी येते आणि त्यानंतर तुमच्याकडे मी
प्रेस नोट्स देणार आहे की यांनी मला काय उत्तर दिलं आता आणि यांनी किती ग्राहक मंचाकडे सर तुम्ही जाऊ आणि शकता. यांनी आम्हाला आता आता तुमच्या पुढे उत्तर उत्तर की दिलं. ग्राहक मंचाकडे जायला ह्यांनी सांगायची आम्हाला गरज नाही. आम्ही ह्यांच्याकडे आधी हे दाद मागायला दाद मागायला आलोय. ह्यांच्याकडनं जर व्यवस्थित उत्तर आम्हाला नाही मिळालं तर आमचं पुढचं आंदोलन यांचं स्टार हेल्थचं ऑफिस बंद करणे आणि या जिल्ह्यातून पिटाळून लावणे. नियमाप्रमाणे आम्ही रितसर त्यांच्या यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही आता हे करत आहोत. तुम्हाला पत्रकार बंधूवर यांना बोलून, पण यांची भाषा तुम्ही आता तुमच्या पुढ्यात ऐकली, ते तुम्ही टेप केलेलं आहे. आता यांचा साहेबांचा नंबर घ्या आणि कोणावर अन्याय जर झाला असेल तर मी माझ्या पैशापेक्षा दुसऱ्यांवर अन्याय झाले असे किती असतील ह्याच्यासाठी वाचा फोडलेली आहे. हे माझं म्हणणं आहे पूर्ण. आता त्यांनी ते बँक मॅनेजर फोनवर बोलले आमच्यासमोर या साहेबांशी व पत्रकारांच्या समोर आपल्यासमोर की आम्ही 2 वरिष्ठांशी बोलून अर्ध्या तासात येतो. तर मी आता थांबणार आहे, ते कोळी थांबणार आहेत, त्यांचे 3-4 लोक जे आम्ही अन्याय झालेले आहेत ते थांबून बघणार आणि परत तुमच्याशी संपर्क साधू. आणि कोणावर अन्याय झाला असेल तर पारकर साहेबांचा नंबर आता देतील ते त्यांना फोन करून कळवा. 94 20 32 50 49 हा नंबर आहे. रिपीट कर. 94 20 32 50 49. माझं नाव सुनील पारकर, जिल्हा प्रमुख शिवराज्य ब्रिगेड. ज्या स्टार हेल्थचं कोणाचं हे झालेलं नाही, क्लेम झालेलं नाही, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.